नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की राघव, सिंधू, सावी एका हॉटेलवर आलेले असतात आणि डिनर झाल्यानंतर एकमेकांबरोबर गप्पा करत असतात. तर तेथे पंकज आलेला असतो. पंकजला जेव्हा ही सत्य समजते तेव्हा सिंधूला खूप वाईट वाटलेले असते. तर पंकज निघून गेल्यानंतर राघव म्हणतो की सिंधू, कसला इतका विचार करतेस? आणि मी पंकजबरोबर जे काही बोललो, तू सुद्धा पंकजला सर्व सांगितले, त्यामुळे तू थोडी अपसेट झाली का? सिंधू म्हणते की नाही राघव सर, मी सध्या वेगळाच विचार करते. तेव्हा राघव म्हणतो की सिंधू, एक गोष्ट मी तुला सांगतो, कारण आपल्यामधील जे प्रेम आहे ते कायम स्वरूपी असेच राहील. माझ्या मनामध्ये फक्त सिंधू तुझ्याविषयी प्रेम होते. आत्तापर्यंत तू जेव्हा घर सोडून गेली तेव्हापासून रात्रंदिवस मी तुझी वाट बघत होतो, परंतु जेव्हा तुला मी मंगेशसोबत बघितले तेव्हा माझा खरंच खूप मोठा गैरसमज झाला. त्या गोष्टीबद्दल मला माफ कर. आणि मी मधूबरोबर लग्न का केले असेल, फक्त ते विनायकसाठी. मी मधूला अजूनसुद्धा बायकोचे कोणतेच हक्क दिले नाही आणि हे तुझ्या लक्षात तर आलेच असेल, कारण तू ह्या कुटुंबातच राहते. फक्त मी जलस्वी फुल म्हणून मधूला असे काही गिफ्ट देण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या मनामध्ये तसे काहीच नव्हते. फक्त सिंधू, तूच माझ्या मनामध्ये शेवटपर्यंत राहीन आणि तूच माझं प्रेम आहे. तर मग सिंधू म्हणत असते की राघव सर, आता ह्या गोष्टीचा काय उपयोग, कारण तुमच्या हातून जी चूक घडली ती तर निरस्तर म्हणजे येणार नाही ना. आणि झालेली चूक एकदा आपल्याला व्यवस्थितसुद्धा करता येत नाही. आणि मधुताईसुद्धा आता तुमच्या बायको आहेत, त्यामुळे आता त्या कुटुंबाला सुद्धा तुम्हाला आधार द्यावा लागेल. मी तर काय, माझा एक मुलगा मुलगी, तुमच्या मुलांची आई, त्यामुळे मला हे घर सोडून एक ना एक दिवस जावे लागेल. राघव म्हणत असतो की सिंधू, तू कुठेही कधी जाणार नाही. काकूसुद्धा तुला एकत्र आणण्याचा किती प्रयत्न करते आणि काकूसुद्धा खरंच तुझ्याविषयी किती बदलले. आत्तापर्यंत काकूने तुला खूप त्रास दिला, परंतु आता काकूला वाटते की खरंच सिंधू चांगली आहे आणि सिंधू या घरामध्ये कायम राहावी. काकूला सुद्धा आपले प्रेम समजले, म्हणूनच काकू तुला या घरामध्ये घेऊन आली. तर सिंधू म्हणत असते की नाही राघव सर, जोपर्यंत विनायकच्या मनामधील तो गैरसमज निर्माण म्हणजे दूर होत नाही, तोपर्यंत मी विनायकला प्रेमाने आपलेसे करतच राहील. मी माझे प्रयत्न नाही थांबवणार. त्यानंतर इकडे मधू ही कांदा चिरत असते आणि तिला असे वाटत असते की सिंधू, राघव आणि सावी एकत्र खूप एन्जॉय करत असतील. राघव आणि सिंधू तर एकमेकांसाठी खूप असे लकी आहेत, कारण त्यांना एकमेकांशिवाय काहीच सुचत नाही. तर सिंधूसुद्धा राघवच्या मिठीत आले असेल, आईस्क्रीम वगैरे खात असेल, असे स्वप्न ती बघत असते. तेवढ्यात तेथे विनायक येतो आणि मधूचा हात चिरणार. विनायक म्हणतो की मम्मा, काय करतेस हे तू? तुझे लक्ष कुठं आहे आणि तुझ्या डोळ्यामध्ये का पाणी आले? मधू म्हणत असते की अरे बाळा, काही नाही, मी कांदा कापते ना, त्यामुळे पाणी आले असेल. तर विनायकने मधूसाठी एक सुंदर अशी पैठणी आणलेली असते. तर ती पैठणी बघून मधूला मात्र खूप आनंद होतो आणि ती लगेच विनायकला प्रेमाने जवळ घेते. आणि बाळा, तू माझ्यासाठी ही पैठणी आणण्यासाठी पैसे कुठून आणलेत? तेव्हा विनायक म्हणतो की मम्मा, माझे काही पैसे हे मी साचवत होतो आणि त्या पैशातून मी तुझ्यासाठी ही साडी आणली. आत्तापर्यंत आईला मी काही गिफ्ट दिले नाही, तेव्हा तुला ही साडी आणली आणि तू खरंच आनंदी राहा. मी तुझ्याकडेच म्हणजे तुझाच आहे ना. तर मधू आणि विनायक एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात. तर मधू म्हणत असते की बाळा, तू बाबांसोबत डिनरला नाही गेला, त्यामुळे तुला खूप वाईट वाटत असेल. सावी आणि सिंधू त्यांच्यासोबत खूप एन्जॉय करत असतील आणि तू टेन्शन घेऊ नको, मी तुला लवकरच डिनरसाठी बाहेर घेऊन जाईल. पण मी तुला आता जगातला सर्वात असा कुठेही न भेटणारा पिझ्झा तुझ्यासाठी बनवते. तू तोपर्यंत तिकडे डायनिंग टेबलवर बस. तेव्हा विनायक खुश होतो. तर मधू त्याच्यासाठी पिझ्झा बनवून घेऊन येते. तर सावी ही विनायकला मेसेज करून पाठवते की दादा, आम्ही तुझ्यासाठी जेवण घेऊन येत आहोत, ऑर्डर केलेले, तेव्हा तू जेवण करून घेऊ नकोस. तर लगेच मधू पिझ्झा घेऊन येते आणि विनायक नाराज झालेला असतो. तर मधू विचारते की विनायक, काय झाले? तेव्हा
विनू म्हणत असतो की बाबा, सवी आणि सिंधू म्हणजे डॉक्टर सिंधू या किती एन्जॉय करत असतील, तेव्हा मधू म्हणत असते की अरे बाबा आपल्यासोबतसुद्धा काही वेळेस डिनरसाठी येत होते, तेव्हा आपण किती एन्जॉय करायचो आणि आता बाबाची एक वेगळी फॅमिली आहे, सिंधू आणि सावीची आणि तुझी माझी, अशा 2 फॅमिली बाबांना आहेत, त्यामुळे बाबा आता त्यांच्या दुसऱ्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करत असतील. तर लगेच तेवढ्यात काकू येते. काकू म्हणते की काय ग मधू, कुठे केव्हा काय बोलायचे आणि विनायकच्या मनामध्ये कायम सिंधूविषयी विष कालवण्याचा प्रयत्न तू का करत असते, काय इतके गैरसमज वाढवते. आणि मधू ही विनायकला म्हणते की उद्या होळीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण दोघे मस्त असा होळीचा कार्यक्रम एन्जॉय करूयात. तर काकू म्हणत असते की नाही मधू, उद्या या घरातली आपल्या नातीबरोबरची पहिली होळी असल्यामुळे सर्वजण एकत्र ती होळी पेटवतील आणि तुझ्या मनामध्ये जे काही घाणेरडे हे विचार भरलेले आहे ना, त्या होळीमध्ये तू जाळून टाक. परत जर असे निगेटिव्ह विचार जर तू केले आणि विनायकच्या मनामध्ये सिंधूविषयी असे जर वीज भरवले तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल आणि या घरातली होळी उद्या प्रत्येक एकमेकांसोबत त्यांच्या नात आणि नातींबरोबर ही सुरू होईल आणि तो कार्यक्रम सर्वांसोबतच हा पार पडेल, त्यामुळे तू कोणतेही असे काही कृत्य भरू नको. तर लगेच विनायक आतमध्ये निघून जातो. तर काकूही मधूला चांगली धमकावते. तेव्हा मात्र लगेच काकूही आतमध्ये निघून जात असते. सिंधू मस्त रांगोळी काढत असते. तर मधू मनात म्हणत असते की तुम्ही काही केले तरी मी सिंधू आणि विनायकला एकत्र येऊन देणार नाही, माझा विनायक फक्त माझाच राहील. तर काकू सिंधूची ती सुंदर रांगोळी बघून खूपच खुश होते आणि सिंधूला म्हणत असते की सिंधू, तू खरंच सणासुदीच्या दिवशी अंगणामध्ये किती छान सडा वगैरे रांगोळी काढतेस, खरंच संस्कारी मुलगी आहे, पण तुला ओळखण्यात मी चुकले होते, आत्ता माझे डोळे उघडले आणि सिंधू रांगोळी खरंच खूप सुंदर आली. तेव्हा सिंधू म्हणत असते की काकू, मी या घरामध्ये नाही राहणार, तुम्ही कितीही मला या कुटुंबाचा भाग जरी मानले तरीसुद्धा मी माझ्या विनायकच्या मनातील हे जे गैरसमज तुम्ही केले आहेत ना ते काढीन आणि माझ्या विनायकसोबत कुठेतरी लांब निघून जाईल, या घरामध्ये मी नाही राहणार. काकू म्हणत असते की मग सिंधू, तुला जे विचार करायचं ते तू करू शकती. मी सावीला राघोतीचा बाबा आहे हे सत्य का सांगितले, कारण त्याची जरुरी मला वाटत होती, कारण आपल्या नातीला इतके दिवस तर मी कधीच लांब ठेवू शकत नव्हते, तिलासुद्धा या घराचे हक्क मिळाले पाहिजे. तेव्हा सिंधू म्हणत असते की हो, तुम्ही तुमची बरोबरी करून दाखवली, कारण मी विनायकला त्याची आई आणि बाबा मी आणि राघव आहे हे सत्य सांगितले, म्हणून तुम्ही सावीला हे सर्व सांगितले असणार आणि मी विनायकला लवकरच कुठे घेऊन जाते ते तुम्ही बघतच राहा. काकू म्हणते की सिंधू, तुला मनात तुझ्या कितीही गैरसमज निर्माण करायचे प्रयत्न जरी केले तरी तू करत राहा, परंतु मी एक ना एक दिवस तुला या घरातून कुठेही जाऊन देणार नाही आणि विनायकला सुद्धा नाही. शेवटी राघव आणि तुला मी एकत्र आणीनच तरच नावाची मी रुक्मिणी काकू नसेल. तर काकूला तेव्हा काकू गेल्यानंतर लगेच ते मधू येते आणि मधू लगेच सिंधूची ती रांगोळी बघून ती रांगोळी लगेच पुसून टाकण्याचा प्रयत्न करत असते. सिंधू म्हणत असते की मधुताई, कायम का असं मी जे काही बनवले ते दुरुस्त म्हणजे खराब करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असतात. मी माझ्या अंगणासमोर ही रांगोळी काढते, तुम्हाला काय गरज आहे कायम दुसऱ्याच्या वस्तू आणि दुसऱ्याचा हक्क घेण्याचा प्रयत्न करतच असतात. तेव्हा मधू म्हणत असते की या घरची सून फक्त मी आहे, मी तुला हे हक्क दिले म्हणून तू तर लगेच डोक्यावर बसली, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तुला कोणतेही हक्क मिळणार नाही. तेव्हा मधू ती रांगोळी खराब करून त्यावर पुन्हा कलर भरण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिला ते जमत नाही. सिंधू म्हणत असते की कसे जमणार, कारण दुसऱ्याचा हक्क जो घेतो ना त्याच्या जीवनामध्ये कधीही आनंद नसतो आणि तो माणूस कायम हा दुःखीच राहत असतो, कारण तुम्ही सुद्धा माझा हक्क घेतला, माझा राघव माझ्यापासून कितीही तोडण्याचा तुम्ही प्रयत्न जरी केला ना, परंतु तरीही तुम्ही राघवसोबत आनंदी नाही राहू शकत. हे गोष्ट लक्षात ठेव आणि तुम्हाला लवकरच आता या सर्वाचा अनुभव सुद्धा येईल, त्यामुळे तुम्ही बघतच राहा. तर मधूचा आणखीन चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो आणि इकडे सावी खूप छान अशी तयार झालेली असते, कारण होळीचा कार्यक्रम असतो आणि काकू सर्वांसोबत सावी, विनायक आणि पूर्ण फॅमिली ही मस्त असा होळीचा एन्जॉय करणार असतात. तर पुढे आता काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.